जगाच्या नकाशावर एक मोठा धमाका झालाय। ज्या तेल संघटनेची जगावर हुकूमत होती ती आता विखुरतीये का? 59 वर्षांची सोबत सोडून UAE ने ओपेकला रामराम ठोकलाय। या एका निर्णयामुळे तुमच्या खिशावर काय परिणाम होणार पहा आमचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करते। मध्य पूर्वेतील शक्तिशाली देश संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE ने ओपेक आणि ओपेक प्लस मधून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। 1 मे पासून UAE या संघटनेचा भाग नसेल। 1967 पासून ओपेकचे सदस्य असलेल्या UAE ने हे पाऊल का उचललं यामागे मोठी आर्थिक गणितं दडलेली आहेत। ओपेक ही संघटना कच्च्या तेलाचं उत्पादन आणि त्याच्या किमती नियंत्रित करते, पण UAE ला आता आपलं उत्पादन वाढवायचं आहे। ओपेकच्या नियमांमुळे UAE वर मर्यादा येत होत्या। स्वतःची तेल काढण्याची प्रचंड क्षमता असूनही ओपेकमुळे त्यांना हात आखडता घ्यावा लागत होता। आता मोकळं होताच UAE मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून तेल उत्पादन वाढवणार आहे। पण हे इतकं सोपं नाही। सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये प्रचंड तणाव आहे। इराण आणि अमेरिकेतील संघर्षामुळे तेलाची वाहतूक धोक्यात आली आहे। जगातील 20% तेल याच मार्गाने जातं। अशात UAE ने बाहेर पडणं म्हणजे तेलाच्या जागतिक बाजारपेठेत भूकंप येण्यासारखं आहे। भारतासाठी ही घटना महत्त्वाची आहे। जर UAE ने उत्पादन वाढवलं तर बाजारात तेलाची आवक वाढेल आणि किमती घसरू शकतात। याचा अर्थ भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची चिन्ह आहे। पण दुसरीकडे ओपेक सारखी संघटना कमकुवत झाल्यामुळे बाजारात अस्थिरता वाढण्याचा धोकाही तितकाच मोठा आहे। UAEचा हा निर्णय केवळ आर्थिक नसून राजकीय स्वायत्ततेचा हुंकार आहे। सौदी अरेबियाचे वर्चस्व झुगारून UAE आता स्वतःची नवी ओळख निर्माण करू पाहत आहे। तेलाच्या या नव्या राजकारणात भारत आपला फायदा कसा करून घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ओपेकची साथ सुटली, आता तेलाची बाजारपेठ कोणाच्या इशाऱ्यावर नाचणार हा प्रश्न आहे। UAEच्या या एक्झिटमुळे सौदी आणि रशियाची झोप उडाली आहे, तर भारत वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।